मुख्यमंत्र्यांची सही खोटे शिक्क्यांचा वापसल्याचा समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। मात्र यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोलाही लगावला। मुख्यमंत्र्यांचा ओएसडी डुप्लिकेट निघाला, राज्यात डुप्लिकेट मुख्यमंत्रीही आणावा असं वडेट्टीवार म्हणाले। तर डुप्लिकेट विरोधी पक्षनेता आणावा असं मी बोलणार नाही असा प्रतिटोला अजित पवारांनी लगावत घटनेची योग्य ती चौकशी करेल असं अजित पवार म्हणाले। काल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काही निवेदनावर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि सिक्के आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। खरं तर राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना हे अत्यंत म्हणजे राज्यात तेही मुख्यमंत्र्यांच्या ठीक आहे एखाद्या वेळेस मंत्र्यांच्या वगैरे आम्ही ऐकले, पण त्या कार्यालयामध्ये खोटे सिक्के, खोट्या स्वाक्षऱ्या आणि ह्या घटना किती गंभीर आहेत। शासन गंभीर है, मैं ऐसा म्हणणार नहीं, पण एका मुख्यमंत्री अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मंत्र्यांच्या कार्यालयात अशा प्रकारच्या होतात। यापूर्वी सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं की महाराष्ट्राने तोतया ओएसडी मुख्यमंत्री कार्यालयात 6 महिने अध्यक्षमध्ये 6 महिने होता आणि तो बिनधास्तपणे त्या ठिकाणी त्याचा वावर होता, बिनधास्तपणे त्याचं काम चाललेलं होतं। म्हणजे राज्य काय चाललंय राज्यात हे कळत नाही। असे करा, मुख्यमंत्री डुप्लिकेट आणा, उपमुख्यमंत्री डुप्लिकेट आणा। म्हणजे ही जर एखाद्या ओएसडी इतक्या जबाबदार बेजबाबदारपणे हे सगळं कार्यालय चालत असेल तर महाराष्ट्राच्या झिंडवरेच काढण्यात हा सगळा प्रकार आहे। म्हणून ही कालची जी घटना आहे ना अध्यक्षमध्ये अत्यंत गंभीर आहे। या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा एखादा मला कळत नाही की इतका दिवाखाली अंधार कसा असू शकतो। अंधार असतो पण इतक्या आणि या संदर्भात आपण निर्देश द्यावेत की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, फार महत्त्वाचा मुद्दा विरोधी पक्ष नेत्यांनी इथं मांडलेला आहे। मी असं म्हणणार नाही की विरोधी पक्ष नेते पण डुप्लिकेट इथं आणा, माझं तसं म्हणायचं अजिबात कारण नाही, परंतु तसं नाही हो। आपण विरोधी पक्ष नेता आहे, मी पण त्या पदावर तिथं काम केलंय। शेवटी ही बाब गंभीरच आहे। कुणी राज्याचा मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली, त्याच्यावर हे FIR दर्ज केलेली आहे। त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे, का ह्यांनी असं केलं, ते सगळं पूर्णपणे चित्र पुढे येईल आणि ते चित्र पुढे आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ।